सध्या तासगाव तालुक्यामधील ही जी काही बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग आहे आणि या विभागाच्या समोरच या ठिकाणी दलित महासंघाचा एक ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि याचं जे कारण आहे हे कारणसुद्धा आपण बघू शकता। या ठिकाणी सावळजमधील माता रमाई चौक ते पुढील भागामध्ये रखडलेली जी गटार आहेत या गटारींच्या थांबलेला आहे आणि यावरती सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा ग्रामपंचायत असेल यांच्याकडून एकमेकांवरती हे ढकलण्याचं काम सध्या सुरू आहे। परंतु हे जो काही प्रलंबित प्रश्न आहे हा या ठिकाणी पूर्ण करण्यात येत नाही आणि याच अनुषंगाने या ठिकाणी सध्या जे काही आंदोलन आहे ते छेडण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी जे काही आंदोलकांच्या मार्फत आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया की नक्की यांची मागणी काय आहे। आज तासगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली सावळजमधील माता रमाई चौकापासून पुढील भागामध्ये जी गटार रखडलेली आहे त्या गटारीचं काम तात्काळ पूर्ण करावं, सांडपाण्याचा निचरा करावा या मागणीसाठी आजपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे। येणाऱ्या काळामध्ये हे उपोषण तीव्र स्वरूपाचं करण्यात येणार असून तात्काळ या गटारीचा प्रश्न सुटला नाही तर संबंधित विभागाचे जे कोणी अधिकारी जबाबदार अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना त्याच गटारीतील दूषित पाण्याने आंघोळ घालण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। या उपोषणास RPIचे तालुका अध्यक्ष माननीय प्रवीणभाऊ धेंडे तसेच पलूस कडेगावचे तालुका अध्यक्ष विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल तिरमारे साहेब, निलेश गवाळे साहेब भेट देऊन या उपोषणास पाठिंबा दिलेला आहे। या उपोषणाच्या पाठिंब्याची वाढती तीव्रता बघून प्रशासनानं लवकरात लवकर जागं व्हावं आणि लवकरात लवकर सावळजमधील माता रमाई चौकामध्ये जो काही तुंबलेला गटारीचा प्रश्न आहे तो मार्गी लावावा, अन्यथा सर्व पाठिंबाधारकांना सोबत घेऊन याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। आज तासगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीने दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष केदार साहेब यांनी जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे, सावळजमधील माता रमाईच्या चौकापासूनच्या प्रश्नासंदर्भात जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देत आहोत। तसेच सर्व रिपब्लिकन परिवाराच्या वतीनं आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि लवकरात लवकर उपोषणकर्त्यांच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या, अन्यथा जे काय आंदोलक भूमिका घेतील त्या भूमिकेशी रिपब्लिकन पक्ष सहमत राहील अशा पद्धतीची ग्वाही आम्ही देत आहोत। जय भीम। उपोषणाच्या अगोदरसुद्धा दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रशांत केदार यांनी चक्क गटारीच्या पाण्याने आंघोळ करत जाहीर निषेध व्यक्त केला होता। तरीसुद्धा ग्रामपंचायत असेल किंवा बांधकाम कामगार विभाग असेल यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही। आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 पासून कार्यालयाच्या समोरच दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षा विजयाताई माळी, दलित महासंघ राज्याध्यक्ष प्रशांत केदार व काही संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत आमरण उपोषण करत आहेत। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार हे उपोषण पार पडणार आहे। तसेच या उपोषणाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची उपोषणकर्त्यांना बाधा किंवा हानी झाल्यास सर्वस्वी संबंधित प्रशासन व अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी अशा पद्धतीची एक लेखी प्रत सुद्धा संबंधित बांधकाम विभागाला महासंघाकडून देण्यात आलेली आहे।